नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अल्जेब्राचा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 6वं लेक्चर आहे। मागच्या 5व्या लेक्चरमध्ये आपला अर्धा व्हिडिओमध्ये काय व्हॉइस आलेला नाही आहे, प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ कटलेला आहे। ठीक आहे, म्हणजे बरेचसे 15 ते 20 मिनिटाचा आपण लेक्चर घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण इनपुट टॅक्स क्रेडिट विषयी माहिती सांगत होतो। जीएसटी पेएबल वगैरे याचा फॉर्म्युला वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये आपला बऱ्याचशा गोष्टीचा काय गेलेला आहे, व्हॉइस गेलेला आहे आणि आता तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करता पण येत नाही, त्याला व्हॉइस ओव्हर पण देता येत नाही आणि काय सांगितलं होतं ते पण आपल्याला कळत नाही। तर तो 5वं लेक्चर आहे, थोडंसं अर्धवट लेक्चर आहे। तर आपण काय करू याच्यामध्ये, आता मी डायरेक्ट क्वेश्चन घेतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला जिथं जिथं थोडंसं चांगल्या प्रकारे सांगेल, त्यामुळे काही शंका इश्यू येणार नाही तुम्हाला। ठीक आहे, पण 5वं लेक्चर सगळ्यांनी बघायचं, बघितलं नसलं तर, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही आहेत। ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। तर आपण क्वेश्चन पाहूया। तर क्वेश्चन पहिल्यांदा काय करायचं, क्वेश्चन नंबर हा फर्स्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला। पहिल्यांदा क्वेश्चन काय करायचं, व्यवस्थित क्वेश्चन एकदाचा वाचून घ्यायचा। ठीक आहे, तर क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचून घ्या। मिस्टर रोहित इज अ रिटेलर। तर हा काय आहे, रिटेलर आहे। तुम्हाला हे तर सांगितलेलं आहे मी, तुमचं जे एखादं डिस्ट्रीब्युशन चेन आहे का नाही, कंझ्युमर चेन कशी असते ते पहा। पहिल्यांदा काय असते, इथं फॅक्टरी असते, ह्या फॅक्टरीमध्ये काय बनतो, एखादा वस्तू बनतात, गुड्स बनतात। फॅक्टरीमध्ये काय बनतात, गुड्स बनतात। फॅक्टरीमधनं हा कुठं जातो, होलसेलर आहे का नाही, होलसेलर किंवा एखादा और डिस्ट्रीब्युटर, म्हणजे होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यानंतर हा फॅक्टरीमधनं होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर डायरेक्टली काय करतो, परचेस करतो। त्याच्यानंतर हा होलसेलरपासनं कोण खरेदी करतो, रिटेलर खरेदी करतो आणि रिटेलरपासनं कोण खरेदी करतो, कंझ्युमर खरेदी करतो। तर अशा प्रकारची ही चेन आहे। फॅक्टरी जिथे काय वस्तू होतात, गुड्स काय होतात, बनतात। त्याच्यानंतर ह्या फॅक्टरीमधनं बल्कमध्ये हे होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर काय करतात, खरेदी करतात बल्कमध्ये, आणि बल्कमध्ये खरेदी केल्यामुळे त्यांना स्वस्त पडते। आणि हे रिटेलर म्हणजे आता होलसेलर माहीत असतील, रिटेलर कोण असतात, जे तुमचे किराणा दुकानवाले असतात किंवा स्टेशनरी दुकानवाले असतात किंवा बुक शॉप्सवाले असतात। म्हणजे जे तुम्हाला जिथं जाऊन आपण एखादा कंझ्युमर आहे का नाही, कंझ्युमर म्हणजे ग्राहक आहे का नाही, ग्राहक जो आपण खरेदी करतो। समजा ही मला मार्कर पेन खरेदी करायचा आहे, तर मी कुठं जाईल, स्टेशनरीच्या दुकानावर जाईल। तर मला मार्कर पेन खरेदी करायचं आहे, मी झालो कंझ्युमर हां, आणि जिथून खरेदी करतो मी तो झाला रिटेलर। आणि हा रिटेलर म्हणजे आता स्टेशनरीच्या दुकानावर जाऊन ही पेन मी खरेदी केली, तो स्टेशनरीच्या दुकानवाला कुठून तरी माल खरेदी करून आणत असेल, बरोबर आहे का नाही। मग तो रिटेलर काय करतो, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर होलसेलरकडनं खरेदी करतो। आणि डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय काय, तुम्ही आता पाहिलं असेल कधी किराणा दुकानावर कुठं किंवा स्टेशनरीच्या दुकानावर जर गेला काय सामान घ्यायला, तर तिथे एक असा टेम्पो किंवा ऑटो वगैरे आलेला असतो आहे का नाही, किंवा स्कूटीवर पण लोक येतात आजकाल आहे का नाही, ते बरंच मोठ्या प्रमाणामध्ये सामान घेऊन येतात आणि डायरेक्ट दुकानदारांना म्हणजे काय 2 दिवसाला 3 दिवसाला जे काही असेल लागत असेल तेवढं सामान ते लिस्ट करून देतात, त्यांना म्हणतो डिस्ट्रीब्युटर। आता मागचं आपण एक हे पण बघितलं होतं, एक एक्झाम्पल बघितलं, वॉचचे एक्झाम्पल बघितलं होतं। फॅक्टरीची किंमत प्रॉफिट सहित त्याला किती रुपये होती, 200 रुपये होती। त्याच्यानंतर याच्यावर 12% आपण वॉचचं बघितलं होतं। ठीक आहे, कशाचं बघितलं होतं, वॉच म्हणजे घड्याळ आहे का नाही, एका वॉचविषयी आपण बघितलं होतं, कारण जास्त विषय बघितलं तर काय होईल, कन्फ्युजन होईल। 1 वॉच विषयी बघितलं होतं। ठीक आहे, तर 1 वॉच विषयी थोडंसं सांगतो मी शॉर्टमध्ये। तर ही 200 रुपयाची गोष्ट होती तुमची, 200 रुपयाची। ही 200 रुपयाला याला कशाला विकले होते, होलसेलरला। ह्याच्यामध्ये किती टक्के GST मध्ये, 12% GSTवर विकले होते। तर ह्या 12% GST किती होईल, 200 रुपयावर 12% जर GST लागला तर तुमचा 224 रुपये होईल। हे सगळं सांगितलेलं आहे, तुमचं किती होईल, 224 रुपये होतील, बरोबर आहे। तर हे 224 रुपये झाले 12%नुसार। ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलेलं म्हणून थोडं फास्ट सांगतोय। त्याच्यानंतर हा होलसेलर कितीला खरेदी, म्हणजे ॲक्च्युअली याला 200 रुपयालाच घेतला, परंतु हे 24 रुपयाला काय करावं लागलं, होलसेलरला टॅक्स द्यावा लागला। कोणाला टॅक्स द्यावा लागला, हा होलसेलर डिस्ट्रीब्युटर कोणाला टॅक्स दिलेला आहे, 24 रुपये ह्याला दिलेला आहे। किती रुपये दिलेला आहे, 24 रुपये ह्याला टॅक्स दिलेला आहे, 200 रुपये किंमत। त्याच्यानंतर हा काय करतो व्यक्ती, होलसेलर काय करतो, ह्या रिटेलरला विकतो, किती रुपयाला विकतो, 300 रुपयाला विकतो। आणि ह्याच्यावर रिटेलरला काय टॅक्स द्यावा लागतो, किती %, 12%नुसार। तर किती रुपये टॅक्स द्यावा लागतो ह्या रिटेलरला, ह्याच्याकडे 12%, 300चे 12% जर केला तर 36 होतो, 36 रुपये यांना टॅक्स द्यावा लागते। म्हणजे पूर्ण टोटल रिटेलरला किती पैसे द्यावे लागतील,
336 रुपये द्यावं लागतील. किती द्यावं लागतील? 336 रुपये ह्याला द्यावं लागतील, कारण हे 36 रुपये टॅक्स आहे. आणि हा रिटेलर ह्याला कितीला विकतो? ₹400ला विकतो. कितीला विकतो? 400ला विकतो. आणि म्हणजे हे पहा, तर हा काय करतो रिटेलर, म्हणजे रिटेलरचं म्हणजे 100 रुपये प्रॉफिट कमवतो, त्याच्या 100 रुपये प्रॉफिट घेतो. म्हणजे हा 200 रुपयाची वस्तू 300ला विकतो, 100 रुपये यानं, म्हणजे ह्याचं सगळं वस्तू बनलेली आहे वॉच, ह्याच्या प्रॉफिट सेट 200 रुपयाला विकतो. ह्याला 24 रुपये टॅक्स लागतो. मग ह्या होलसेलर 100 रुपये प्रॉफिट बनवतो आणि 300 रुपयाला विकतो, म्हणजे 336 रुपये टॅक्स द्यावं लागतात. आणि हा 400 किती झाले? 48 झाले, 448 रुपये. कारण हा याच्यावर 12% जर GST रुपये लावला आपण, 400 रुपयावर जर 12% GST लावला तर तो 48 होतो. किती होतो? 48. म्हणजे 400 + 48 448 अशा प्रकारे आणलेलं आहे. हे सांगलेलं आहे मी ऑलरेडी तुम्हाला, ठीक आहे. हे 448 रुपये अशा प्रकारे झालेले आहेत. मग याच्यामध्ये हा म्हणजे कन्झ्युमर हा रिटेलरला किती रुपये दिलेला आहे? 48 रुपये असा GST दिलेला आहे. किती दिलेला आहे? 48 रुपये. मग मला एक गोष्ट सांगा, हा होलसेलर इथं याला 24 रुपये GST दिलेला आहे, हा 36 रुपये याला दिलेला आहे, आणि 48 रुपये कन्झ्युमर याला GST दिलेला आहे. मग ह्यांचं काय काम असते? आता मला सांगा, याच्यावर GST डबल GST लागलेला आहे. म्हणजे एकूण टोटल जर किंमत एखाद्या गोष्टीची आपण पकडली, वॉचची टोटल किंमत, आता कन्झ्युमरला किती रुपयाला वॉच पडली? समजा कन्झ्युमरला 448ला पडली, पण ॲक्च्युअल विदाऊट आहे का ना, विदाऊट टॅक्स ही किंमत किती आहे? 400. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू 400 आहे. आणि ह्याच्यावर 400वर तुम्हाला ॲक्च्युअली 48 रुपये GST लागायला पाहिजे, परंतु याच्यावर GST जर बघितलं तुम्ही, इथं 24 रुपये लागला, इथं 36 रुपये लागला. हा 24 + 36 तुमचा किती झाला? 60. आणि 60 आणि 48 तुमचा झालेला आहे किती? 108 रुपये झालेले आहेत. म्हणजे 108 रुपये GST लागला आहे, डबल GST लागलेला आहे. ॲक्च्युअली 48 रुपये GST लागायला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी लागायला नाही पाहिजे. तर ते काय करतील, म्हणजे हे जे लोक आहेत, हा GST कशा प्रकारचा टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि तो जो कन्झ्युमर आहे, कन्झ्युमर म्हणजे ग्राहक आहे, तो ग्राहकच देत असतो. जे रिटेलर असेल तुमचा, किंवा तुमचा होलसेलर असेल, किंवा फॅक्टरीवाला, तो खिशातनं पैसे भरत नाही टॅक्स. मग ते काय करतात पहा. तर ह्याच्यामध्ये आपण GST, आता सिम्पली GST पकडू, त्याच्यामध्ये CGST आणि SGST तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता थोडं शॉर्टमध्ये सांगतोय म्हणून तेवढ्या डिटेलमध्ये सांगत नाही. मग हा काय करतो, ह्या फॅक्टरीवाल्याने काय केलेलं आहे, होलसेलर कडनं 24 रुपये हा टॅक्स घेतलेला आहे. हा 24 रुपये GST काय करेल? GST याचे 2 प्रकारे डिव्हिजन होतं, SGST आणि CGST. म्हणजे 12% असेल, समजा 12% असेल, काय असेल? GST असेल. तर एक इथंच सांगतो, तर काय असेल? CGST ह्याचा 6% असेल, आणि SGST असेल काय असेल तुमचा? 6% असेल. आणि हे 6% असेल, हे रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंटला जाते. SGST स्टेट गव्हर्नमेंटला, CGST तुमचा सेंट्रल गव्हर्नमेंटला जात असतो. म्हणजे हा 24चा म्हणजे 6% होईल, 12 रुपये आहे का नाही? ₹12, आणि ह्याचं पण ₹12 होतील, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता हे सांगणार नाही मी तुम्हाला डबल. म्हणजे हा 24 रुपये त्यांनी काय दिलेले आहे? हा गव्हर्नमेंटला दिलेला आहे. मग मला एक गोष्ट सांगा, ह्या रिटेलरकडनं होलसेलरनं 36 रुपये घेतलेले आहेत. किती घेतलेत? रिटेलरकडनं होलसेलरनं डिस्ट्रीब्युटरनं 36 रुपये घेतलेले आहेत. तर ह्या 36 रुपयामधले मग तो सगळ्याचे सगळे 36 रुपये सरकारला देईल का? नाही देणार. कारण तो सरकारला म्हणेल, हे बघ बाबा, म्हणेल मी 24 रुपये, इथं 200 रुपयाची वस्तू होती, 224 रुपये दिलो आहे. म्हणजे मी किती रुपये एक्स्ट्रा दिलो आहे? ₹24 मी एक्स्ट्रा दिलेलो आहे खिशातनं. किती रुपये दिलेलो आहे खिशातनं एक्स्ट्रा? मी काय एक्स्ट्रा देऊ? तर मला 24 रुपये पाहिजे. मग काय करेल, ह्या 36 रुपयामधले हे 36 रुपयेच आहेत, ह्या 36 मधले -24 रुपये करेल. म्हणजे त्याचे जे टॅक्स याला दिलेले आहे तो, म्हणजे 12 रुपये उरतात. किती उरतात त्याच्याकडे? ₹12 उरतात. फक्त हे 12 रुपीज काय करतो? हा 12 रुपीजच फक्त काय करतो? सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला GST देतो. किती देतो? म्हणजे होलसेलर किती करणार? फक्त 12 रुपीज काय देणार? GST देणार. आणि ह्याचं डिव्हिजन अशाच प्रकारे होणार आहे, 6%. आता मी सांगणार नाही, ठीक आहे. तर त्याच्यानंतर ह्याने किती रुपये देणार? आता फॅक्टरीवाला 24 रुपये देणार गव्हर्नमेंटला GST. त्याच्यानंतर होलसेलर डिस्ट्रीब्युटर 12 रुपये देणार. आणि त्याच्यानंतर हा कन्झ्युमरकडनं ₹48 घेतला आहे रिटेलरकडनं. मग 48 रुपये घेतला आहे, परंतु रिटेलरवाला म्हणाल सरकारला, मी का देऊ? म्हणेल 300 रुपयाची वस्तू मी किती 336 रुपयाला घेतलो आहे. म्हणजे 36 रुपये मी टॅक्स दिलेलो आहे. कोणाला? ह्या होलसेलर डिस्ट्रीब्युटरला टॅक्स दिलेलो आहे. कारण हा कोणाकडनं कलेक्ट करणार टॅक्स? याच्याकडनं कलेक्ट करणार. आणि सगळं म्हणजे एकेकाकडनं टॅक्स वाढत जाईल आणि कलेक्ट करत जातील. मग ह्या रिटेलर काय करेल? कोणाकडनं टॅक्स काढेल? कन्झ्युमरकडनं काढेल, ग्राहकाकडनं करेल, जो कोणी तो खरेदी करायला वॉच आहे का नाही.
मग 48 रुपये काढल्याच्या नंतर तो म्हणाल मी 48 रुपये टॅक्स काढलेलो आहे, 400 रुपयावर किती लागलेला आहे 12%नुसार 48 रुपये टॅक्स काढलेला आहे. तर म्हणेल मी 48 काढलो आहे, परंतु मी 36 रुपये माझ्या खिशातनं टॅक्स या होलसेलर डिस्ट्रीब्युटरला दिलेलो आहे, तर मला माझे 36 रुपये पाहिजे बाबा म्हणेल तो. मग 48मधनं 36 गेले तर 12 रुपये उरतात. किती उरतात? ₹12. मग ₹12च तो काय करेल, तो फक्त ₹12 कोण, हा रिटेलर काय करेल म्हणजे कंझ्युमरकडनं काढलेला आहे, पण हा रिटेलर काय करेल म्हणजे रिटेलर सरळ ₹12 काय करेल टॅक्स देईल. काय देईल? GST देईल. म्हणजे पहा आता एकंदरीतरित्या बघा म्हणजे हा फॅक्टरीवाला 24 रुपये टॅक्स देईल गव्हर्नमेंटला, म्हणजे दोन्ही गव्हर्नमेंटला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्याच्यामध्ये डिव्हिजन हे सांगितले मी किती देईल 12. ठीक आहे, हे सांगणार नाही आता नंतर. म्हणजे डिस्ट्रीब्युटर किती देईल 12 रुपये आणि रिटेलर 12 रुपये देईल. म्हणजे हे 24, हे 12 आणि हे 12 म्हणजे 48 रुपये अशा प्रकारे काय केलेलं आहे टॅक्स गेलेला आहे गव्हर्नमेंटला. म्हणजे ते एक्स्ट्रा टॅक्स गेलेला आहे का नाही. मग अल्टिमेटली हे 48 रुपये पूर्ण 48 रुपये टॅक्स तर दिलेला आहे, पण कोण पेड केलेला आहे टॅक्स? तो खिशातनं कंझ्युमरनं पेड केलेला आहे. म्हणजे अल्टिमेटली मला एक गोष्ट सांगा, हा जो टॅक्स आहे तो कंझ्युमरलाच पे करावा लागतो. रिटेलर असेल, होलसेलर असेल, फॅक्टरीवाला असेल, तो काय करतात एकमेकाकडनं टॅक्स काढून घेतात. त्यासाठी काय पाहिजे? तुमचा GST नंबर पाहिजे. पण GST IN नंबर बघितला असेल, GST आयडेंटिफिकेशन नंबर, GST INचा अर्थ आयडेंटिफिकेशन नंबर असतो आणि त्याच्यावर एक रिसिट असते, इनवॉइस असते, त्याच्यामध्ये सगळं लिहून असते. म्हणजे इनवॉइस असेल तुमच्याकडं, तुम्ही दाखवले असाल, ह्या सगळ्या त्याच्यात मेन्शन असते किती टक्के GST आहे, किती घेतलेला आहे. दाखवल्यावर तुम्ही काय करू शकता तो. मग मी सांगलो होतं तुम्हाला इथे गोष्ट घ्या, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हा 48 रुपये आहे का नाही या कंझ्युमरकडनं घेतला, पण रिटेलर काय करणार 48 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला देईल का? नाही देणार. कारण तो म्हणाल मग मी याच्याकडनं घेतलं होतं, पण त्यांना काय करावं लागेल ह्या रिटेलरला एक पावती दाखवावं लागेल. काय दाखवावं? पावती, त्यालाच आपण काय म्हणतो इनवॉइस म्हणतो. काय म्हणावं लागेल? इनवॉइस. त्याला दाखवावं लागते की मी 300 रुपयाची वस्तू 336 रुपयाला घेतलेलो आहे, वॉच आहे का नाही, आणि मी 36 रुपये माझ्या खिशातनं टॅक्स दिलेलो आहे, तर मी हे 36 रुपये इथं ठेवून घेतो आणि 12 रुपये तुम्हाला टॅक्स देतो. नसेल तर दुसरी गोष्ट ऑप्शन काय होऊ शकते, हे पूर्ण 48 रुपये टॅक्स काय रिटेलर देऊन टाकेल गव्हर्नमेंटला. म्हणजे आणि हा इनवॉइस दाखवून काय करतो तो इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC म्हणतो त्याला. काय म्हणतो? इनपुट टॅक्स क्रेडिट. मग तो गव्हर्नमेंटकडनं क्लेम करतो आणि तो सरकारकडनं पैसे वापस घेऊ शकतो. अशा प्रकारे स्वतः ठेवून घेऊ शकतो किंवा गव्हर्नमेंटनं क्लेम करू शकतो. आता गव्हर्नमेंट त्याच्यानुसार सांगत असते, ज्या सुधारणा होत असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग ह्याला म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट हे आपल्याला बघायचं, हे सांगितलं होतं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, हे तुम्हाला कळलं असेल. तर आता आपण काय करू, हे सगळं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण बघूया आपला क्वेश्चन. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन जो आहे तो मेन क्वेश्चन आपण आता बघूया. तर हे मी मिटून टाकतो एकदाचं. पहा आता क्वेश्चन वाचूया. आता सांगतो तुम्हाला, सांगून टाकलेलं आहे त्यामुळे कन्फ्युजन राहणार नाही. मिस्टर रोहित इज अ रिटेलर. मिस्टर रोहित का आहे? रिटेलर आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं ही पेड GST ऑफ ₹6,500 ॲट द टाईम ऑफ परचेस. तर त्याने रिटेलरनं काय केलेलं आहे, रिटेलर कोणाकडनं खरेदी करतो माल तुम्हाला माहीत आहे, होलसेलरकडनं माल खरेदी करतो. आणि तेव्हा होलसेलरकडे माल खरेदी करताना काही माल खरेदी केला असेल, त्याने काही गुड्स केला असेल खरेदी, आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी, तर 6,500 इतका टॅक्स दिलेला आहे. टॅक्स म्हणजे GST दिलेला आहे. ठीक आहे, परचेस करताना ही कलेक्टेड GST. मग रिटेलर कोणाला? ग्राहकाला विकतो आणि ग्राहकाला विकताना म्हणजे कंझ्युमरला विकताना त्याने किती GST कलेक्ट केलेला आहे? 8,000 GST कलेक्ट केलेला आहे ॲट द टाईम ऑफ सेल. म्हणजे त्यांनी काही जो माल आहे विकलेला आहे ग्राहकाला म्हणजे कंझ्युमरला आणि त्याच्याकडनं 8,000 रुपये टॅक्स हे केलेला आहे, काढलेला आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे पहा, फाइंड हिज इनपुट टॅक्स. कोणाचा? रिटेलरचा इनपुट टॅक्स काढायचा आहे आणि आउटपुट टॅक्स काढायचा आहे. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे ITC, हा इनपुट टॅक्स आणि ITC सेमच असतो. फाइंड हिज पेएबल GST. पेएबल GST किती आहे त्याचा. त्याच्यानंतर हेन्स फाइंड द पेएबल CGST आणि पेएबल SGST. पेएबल CGST आणि पेएबल SGST काढायचं आहे. सिंपल आहे. पहा आता सोल्युशन पहा. पहिला क्वेश्चन असल्यामुळे थोडासा अवघड जाऊ शकतो. 2-3 क्वेश्चन अशा प्रकारचे आपण सोडवल्या की तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित समजून जाईल आणि हे होईल. पहा ह्याच्यात लक्ष द्या. आता मिस्टर रोहित पेएबल GST. आता हा रोहित आहे, पेएबल GST. पेएबल GST एक वर्ड आलेला आहे. तर पेएबल GST, CGST, पेएबल SGST आणि पेएबल GST हे वर्ड आलेलं आहे.
आता पेएबल GST हे GST CGST असेल तर तो कोणाला देत असतो? पेएबल म्हणजे हा GST आपण कोणाला देत असतो? गव्हर्नमेंटला देत असतो. तो सेंट्रल गव्हर्नमेंट असेल या स्टेट गव्हर्नमेंट असेल, सरळ आपण काय म्हणायचं? गव्हर्नमेंट म्हणायचं, त्याचं लिहित बसायचं नाही सेंट्रल स्टेट. ठीक आहे. तर पेएबल GST म्हणजे काय असणार आहे? गव्हर्नमेंटला देतो. तिथं लिहून टाका मिस्टर रोहित पेएबल GST मीन्स, इथं लिहा मिस्टर रोहित पेएबल GST मीन्स मिस्टर रोहित पेएबल GST मीन्स काय असणार आहे? GST त्यांनी जो GST कोणाला पेड करेल? गव्हर्नमेंटला. म्हणजे GST टू बी पेड टू द गव्हर्नमेंट, आहे का नाही? GST टू बी पेड टू द गव्हर्नमेंट बाय मिस्टर रोहित. GST मिस्टर रोहित पेएबल GST मीन्स GST पेड टू द गव्हर्नमेंट बाय मिस्टर रोहित. एक स्टेटमेंट लिहिलेलं तुम्हाला कळण्यासाठी लिहिलेलं आहे आपण, आहे का नाही? तर हा टी आहे. तर मिस्टर रोहित पेएबल GST मीन GST पेड टू द गव्हर्नमेंट बाय मिस्टर रोहित. त्यांनी गव्हर्नमेंटला जो GST दिला त्याला पेएबल GST म्हणतो आपण. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्या, तर पहिल्यांदा तुम्हाला काय काढायला सांगितले? फाइंड हिज इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. ठीक, तर पहिलं 1 नंबर टाकून द्या इथं आणि त्याच्यामध्ये काढायचं तुम्हाला काय असणार आहे? तुमचं आउटपुट टॅक्स. ठीक आहे, आता आउटपुट टॅक्स काढू आपण. आउटपुट टॅक्स म्हणजे काय आहे? आता हा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स तुम्हाला माहीत असेल. आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स माहीत असेल. आता हा आउटपुट टॅक्स कधी असतो? जेव्हा तुम्ही सेल करता. काय करता? जेव्हा तुम्ही सेल करता तुमच्या वस्तू जे काय असतील, वॉच असेल, काही गुड्स असतील, तेव्हा जे कलेक्ट करतात म्हणजे सेलच्या टाईमी जेव्हा तुम्ही टॅक्स कलेक्ट करता त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स, आहे का नाही? वाटलं तर लिहा टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. इथं लिहून टाका वाटलं तर टॅक्स. त्यानंतर पुन्हा लिहायची गरज नाही, स्टार्टिंगला मी लिहून देतो टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल आणि ते दिलेलं आहे ही पेड GST ऑफ ₹6,500 ॲट द टाईम ऑफ परचेस. ठीक आहे, ही कलेक्टेड GST ऑफ 8,000 ॲट द टाईम ऑफ सेल. ॲट द टाईम ऑफ सेल म्हणलेलं आहे आपण. आउटपुट टॅक्स ॲट द टाईम ऑफ सेल आणि तुमचा परचेसच्या वेळेस असेल तो इनपुट टॅक्स असेल. तर आउटपुट टॅक्स सेलच्या वेळेस किती आहे? इथं लिहा तुमचा किती आहे? ₹8,000. किती आहे? ₹8,000. त्याच्यानंतर तुमचा इनपुट टॅक्स इथंच आहे. तुमचा इनपुट टॅक्स काय असणार आहे? इनपुट टॅक्स पण विचारलेला आहे. म्हणजे टॅक्स आहे का नाही? टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस म्हणजे आपण जो टॅक्स देतो, कोण देतो? तो रिटेलर दिलेला आहे. कोणाला देईल रिटेलर टॅक्स? तो होलसेलरला देईल, म्हणजे होलसेलरला पैसे देईल तो. ठीक आहे, म्हणजे टॅक्स पेड असं लिहा सरळ. होलसेलर बिलसेलर काही लिहायचं नाही, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं डिटेल. टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस म्हणजे तो सामान खरेदी करताना जो टॅक्स देतो, कोणाकडनं खरेदी करतो? तो होलसेलरकडनं, त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स. मग रुपीज किती असणार आहे त्याचा? रुपीज इथं दिलेला आहे 6,500. बरोबर आहे, कळलेलं आहे तुम्हाला. तर आता याच्यानंतर तुम्हाला हा पहिला क्वेश्चन झालेला आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काय आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट आणि इनपुट टॅक्स ते सेमच असते. म्हणजे सेकंड नंबर टाकून लिहा ITC ऑफ रोहित हीच काय असणार आहे? इज इक्वल टू तुमचं ITC म्हणजे तुमचं हेच असणार आहे ₹6,500. सरळ ITC लिहिले तर चालतं. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, आहे का नाही? व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे ₹6,500. इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर आता GST पेएबल विचारले. फाइंड हिज पेएबल GST. ते पेएबल GSTचा तुम्हाला फॉर्म्युला आहे, माहीत आहे. ठीक आहे, पेएबल GST मी वाटलं तरी इथं लिहितो, तुम्हाला दिसेल. पेएबल GST काय असते आताच बघितलेलं आहे आपण, आहे का नाही? म्हणजे त्याने कोणाला एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आता रिटेलरची गोष्ट करतोय आपण. कोणाची गोष्ट करतोय? रिटेलरनं जो काय दिलेला आहे? इनपुट टॅक्स, आहे का नाही? इनपुट टॅक्स दिलेला आहे कोणाला? होलसेलरला.
आणि आउटपुट टॅक्स तो घेतलेला आहे कन्झ्युमरकडनं, ह्याच्यातनं सबट्रॅक्शन केल्या म्हणजे आउटपुट टॅक्समधनं इनपुट टॅक्स जर काढला तर त्याचा पेएबल GST येऊन जाते, बरोबर आहे. GST पेएबल थर्ड नंबर तुमचं काय आहे, काय आहे थर्ड नंबर ना, GST ही GST पेएबल थर्ड नंबर. GST पेएबल, GST पेएबल पहिल्यांदा हा फॉर्म्युला समजून घ्या. GST पेएबल म्हणजे काय असेल, काय असेल, आउटपुट टॅक्स मायनस तुमचा काय असेल, इनपुट टॅक्स. काय असेल तुमचा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणलं तरी चालते. इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स इथं पहा, इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट सेमच असते, ह्यालाच आपण शॉर्टमध्ये ITC म्हणतो, ठीक आहे, हे लिहिलं तरी चालते. मग आउटपुट टॅक्स GST पेएबल, आउटपुट टॅक्स तुमचा काय आहे, ₹8,000 आहे. काय आहे तुमचा 8,000 मायनस तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 6,500, हे आहे तुमचा 6,500. ह्याचं सबट्रॅक्शन करा तुम्ही. ह्याला सोडवल्याच्या नंतर तुम्हाला किती येईल, हा 8,000मधनं 6,500 गेला तर तुमचा 1,500 उरेल, रुपीज किती उरेल तुमचा 15. मग GST पेएबल किती असणार आहे त्याचा, GST पेएबल हा ₹1,500 असणार आहे, बरोबर आहे. GST पेएबल म्हणजे हा GST कोणाला देणार आहे, हा ₹1,500 रिटेलर, ₹1,500 कोण देणार आहे, हा रिटेलर देणार आहे गव्हर्नमेंटला. मग कोणत्या गव्हर्नमेंटला देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, ते पण विचारलेलं आहे, ठीक आहे. हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड पेएबल SGST. CGST आणि SGST कधीच्या पण GSTच्या काय असते, हाफमध्ये असते, हाफ. मग पहा आता सरळ सरळ आता हे बाकीचे पण काढून घेऊ शकता तुम्ही. किती 4th नंबरचा आहे, सिंपल, ठीक आहे. तर पहा 4th नंबरचा आपण काढून घेऊ लगेच इथं. पहा आता 4th नंबर काय, फाइंड पेएबल CGST असं लिहून टाका इथं, पेएबल CGST. पेएबल CGST इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर काय असणार आहे, पेएबल GST अपॉन 2 असणार आहे. पेएबल GST अपॉन 2 वाटलं तर फॉर्म्युला लिहा, पेएबल GST जितका असेल त्याच्या हाफ केलं तर तुम्हाला CGST इज इक्वल टू. मग पेएबल GST किती आहे तुमचा, ₹1,500. किती आहे रुपीज, हे रुपीजचं साईन आहे, ठीक आहे, ₹1,500 अपॉन 2 म्हणजे हे तुमचा किती येणार आहे, रुपीज किती येणार आहे, ₹750. तर हे असणार आहे. मग त्याच्यानंतर तुमचा पेएबल CGST झाला तर पेएबल SGST का असणार आहे, SGST. आता CGST इज इक्वल टू पेएबल CGST इज इक्वल टू पेएबल SGST असते, असं लिहा, किंवा हाच फॉर्म्युला सरळ सरळ लिहिलं तरी चालते, हाच लिहून टाका. वाटलं तर काय लिहू शकता तुम्ही, किंवा डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, कारण एक तुम्ही सांगितलेलं आहे. तर पेएबल GST हा फॉर्म्युला लिहा, पेएबल GST, किंवा दोन्ही काही लिहू शकता तुमच्या मनावर. पेएबल काय म्हणजे मनावर म्हणजे पेएबल SGST इज इक्वल टू पेएबल CGST इज इक्वल टू 750 लिहू शकता, किंवा हे फॉर्म्युला लिहू शकता, म्हणजे ₹1,500 अपॉन 2 लिहू शकता, इज इक्वल टू रुपीज काय आहे ते तुमचं 750. रुपीज काय आहे 750. म्हणजे तुम्हाला आपण सगळ्या गोष्टी काढलेल्या आहे. हा रोहित आहे तुमचा, त्याचा CGST किती पे करावं लागेल, ₹750, आणि SGST रुपीज त्याला काय 750 पे करावं लागेल. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, व्यवस्थितरित्या सोडून झालेला आहे. हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्क्सला विचारला जातो, 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन बोर्डवर लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2, ठीक आहे. तर काय आहे वाचून घेऊया, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. मिस्टर अँड मिसेस जय केमिकल्स परचेस्ड अ लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू. हे सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्यामध्ये, नाव काय आहे काय नाही हे महत्त्वाचं नाही आहे. ह्याच्यामध्ये काय केले, केमिकल्स परचेस्ड हा वर्ड, आणि याच्यामध्ये काय परचेस केले हे पण महत्त्वाचं नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹8,000, म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू तुम्हाला कळलं असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू लक्षात ठेवायचं कीवर्ड. तर म्हणजे हे टॅक्सेबल व्हॅल्यू ₹8,000, टॅक्सेबल व्हॅल्यू याच्यावर काही जो पर्सेंट टॅक्स दिला असेल त्याच्यानुसार टॅक्स लागेल. म्हणजे सोल्ड इट टू द कन्झ्युमर फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹10,000. म्हणजे त्यांचं काय आहे, परचेसिंग प्राईस त्यांच्या म्हणजे आहे का नाही, त्यांनी खरेदी केला ₹8,000 परचेस केला, आणि त्यांनी विकला ₹10,000, आणि त्याच्यावर दोन्हीवर पण टॅक्स वेगवेगळा लागेल, ते काढावं लागेल. रेट ऑफ GST इज 18%. फाइंड द CGST अँड SGST पेएबल बाय मिस्टर अँड मिसेस जय केमिकल्स. ठीक आहे, आता पहा तुम्हाला हे माहीत आहे. आता हे केमिकलवाला जो शॉप आहे त्याला आपण रिटेलर म्हणतो.
रिटेलर कसं ओळखायचं, तर रिटेलर म्हणजे असं रिटेलर एक वर्ड आहे, रिटेलर ओळखायचं. रिटेलर कधीशी आपण रिटेलर कोण रिटेलर आहे कसं ओळखायचं, ठीक आहे. रिटेलर हा डायरेक्ट कोणाला विकतो, कन्झ्युमरला विकतो, खरेदी करतो ग्राहकाला, कन्झ्युमरला. आता मेडिकल हा रिटेलर आहे का नाही, मेडिकल दोन्ही असतात, एक तर होलसेल पण मेडिकल असते आणि रिटेलर असते. म्हणजे ज्या मेडिकलमध्ये जाऊन आपण कोणत्या पण टॅबलेट्स घेतो, समजा तुमचं डोकं दुखतंय किंवा डॉक्टरनं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं असेल, तिथून मेडिकल घेत असाल तुम्ही, ते झालं तुमचं रिटेल मेडिकल. आणि ज्या मेडिकलमधनं तुमचे मेडिकलवाले खरेदी करतात, मोठं मेडिकल असेल ना, कुठं तरी फॅक्टरी असेल, स्टोरेज असेल, काय असेल, होलसेलर, ते होलसेलर झालं. तर हे सोडून द्या तुम्हाला. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे मिस्टर अँड मिसेस जे केमिकल्स परचेसर लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹8,000. मग आपल्याला याच्यामध्ये काय काढावं लागणार आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट टॅक्स काढावं लागणार आहे, त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स काढावं लागणार आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे का नाही, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमची इथं 8,000 आहे. मग आपल्याला इनपुट टॅक्स पहिल्यांदा काढावं लागणार आहे. पहा आता इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स कोणाला लागणार आहे, इनपुट टॅक्स हा जो आहे, समजा कोण आहे, हा जे केमिकल्सवाला आहे, तो होलसेलरकडनं काय करणार आहे. समजा आता हा होलसेलर आहे, आपल्याला माहिती आहे ही अशी चेन असते, फॅक्टरी आहे, ह्या फॅक्टरीच्या नंतर आहे तुमचा होलसेलर, ठीक आहे. होलसेलरला डब्ल्यू लिहिलो मी, आणि त्याच्यानंतर तुमचा काय असणार, रिटेलर आहे, त्याच्यानंतर तुमचा कन्झ्युमर आहे. तर आता हा रिटेलर आहे तुमचा केमिकलवाला. तर ह्या केमिकलवाल्याने म्हणजे ह्या रिटेलरनं ह्याच्याकडनं खरेदी केलेलं आहे. किती रुपयाला खरेदी केलेलं आहे, 8,000 रुपयाला खरेदी केली. म्हणजे 8,000 ही का आहे, रक्कम आहे, ₹8,000 ही रक्कम आहे. आणि याच्यावर टॅक्स किती लागायला, 18% लागायला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या रिटेलरनं ह्या कन्झ्युमरला 10,000 रुपयाला विकलेलं आहे. कितीला विकलेलं आहे, 10,000 रुपयाला. आणि ह्याच्यावर टॅक्स किती लागायला, 18% लागायला आहे. म्हणजे हे जो टॅक्स असेल तुमचा, हा जो म्हणजे होलसेलर टू हे काय, होलसेलर टू म्हणजे रिटेलर जो होलसेलरला देतो, तो झाला त्याचा इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स झाला. आणि हा कन्झ्युमर जो आहे तो रिटेलरला देतो, हा झाला त्याचा आउटपुट टॅक्स, ठीक आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स तुमचा 8,000वर लागणार, आउटपुट टॅक्स तुमचा 10,000वर लागणार आहे. आणि पर्सेंटेज त्यांनी किती दिलेलं आहे, 18% दिलेलं आहे, 18%नुसार लागणार आहे. आता आपण हे तुम्हाला रफमध्ये समजण्यासाठी सांगितलेलं आहे. आता मी वर्डिंगमध्ये न देता शॉर्टमध्ये जसं तुमच्या याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये दिले तसंच देतो, फक्त मी समजून सांगितले आहे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. जास्त वर्डिंग लिहून दिलं शब्दामध्ये तर तुम्हाला आणि कन्फ्युजन होईल. तर त्यासाठी काय सरळ सरळ आहे का नाही, आउटपुट टॅक्स. पहिल्यांदा आपण काय घेऊया, इनपुट टॅक्स घेऊया. इनपुट टॅक्स इज इक्वल टू इनपुट टॅक्स काय असणार आहे तुमचा 8,000. काय असणार आहे 8,000, 18% ऑफ 8,000, 18% ऑफ 8,000. काय असणार आहे 18% ऑफ 8,000. इनपुट टॅक्स किती लागणार आहे, इनपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑफ 8,000. आता तुम्हाला हे सांगितले इनपुट टॅक्स किती लागणार आहे तुमचा 18% लागणार आहे 8,000चा. आता हे काढायचं कसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सरळ सरळ पहा, काढताना कसं काढायचं, हे 8,000 जी काही रक्कम असेल तुमची त्याला वर लिहायचं आणि त्याला 100% मानायचं. काय म्हणायचं, 100% मानायचं. मानलं त्याच्यानंतर किती पर्सेंट काढायचं, 18% ऑफ 8,000. म्हणजे हे 100% आहे, तर याचा 18%, 18 मल्टिप्लाय करायचं. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता हे 0 1 आहे, लक्षात ठेवा. ह्या 8नं 18ला 18 × 8 मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल तुम्ही पहा, 18 × 8 पहा, सरळ सरळ करून टाका. कशाला, 8 8 64ला 4, 7 6, 8 1 8, 8 आणि 6 किती झाले तुमचे 14, बरोबर आहे. म्हणजे 144 होईल, ठीक आहे. हे झाले तुमचे किती 144. ह्याला सोडवल्याच्या नंतर तुमचं किती आले इथं लिहितो मी 144, म्हणजे 8 × 18चा आलेला आहे. आणि हा 1 0 म्हणजे 1400 किती आलेले तुमचं ₹1400 लावतो याच्या पुढे मी, ₹1440 हे तुमचं काय आलेलं आहे, ₹1440 आलेला आहे त्याचा इनपुट टॅक्स. कोणाचा इनपुट टॅक्स आलेला आहे, केमिकल्सवाल्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जी आउटपुट टॅक्स काढायचा आपल्याला, आउटपुट टॅक्स कशावर लागणार आहे, ह्या 10,000वर, ठीक आहे. तुम्हाला इनपुट कशावर लागणार आहे, आउटपुट कशावर लागणार हेच कळलं पाहिजे. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू काय असणार आहे, 18% ऑफ तुमचा किती असणार आहे 10,000, 18% ऑफ 10,000. मग कसं काढणार तुम्ही,
मी सांगितलं होतं जी काय रक्कम असेल त्या रकमेला काय करायचं आहे 100% मानायचं। जी काय रक्कम असेल त्या रकमेला काय करायचं 100% मानायचं। पहा हे 10,000 का आहे, 10,000 तुमचं घेतलं आपण इथं, ह्याला काय म्हणायचं 100% मानायचं। हे 10,000 घेतलं तुम्ही इथं, वाटलं तर जवळच लिहितो मी, ठीक आहे। हा 10,000 आहे तुमचा, ह्या 10,000ला आपण 100% मानायचं आणि किती काढायचं तुम्हाला 18% काढायचं आहे। 10,000चा 18% काढायचा आहे, बरोबर। 18 मल्टिप्लाय करायचे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटलं, मग 18 मल्टिप्लाय करा, सरळ सरळ सोपा आहे। हा 1 18ला मल्टिप्लाय केला तर 18च राहील आणि हे 2 शून्यला 2 शून्य, म्हणजे किती आलेलं आहे तुमचं रुपीजचं साईन लावतो मी, ₹1800, ₹1800 तो त्याचा काय आलेला आहे आउटपुट टॅक्स आलेला आहे। इनपुट टॅक्स त्याचा ₹1440 आणि ₹1800 याचा आउटपुट टॅक्स आलेला आहे। मग आता तुम्हाला इनपुट टॅक्स माहीत झालेला आहे, आउटपुट टॅक्स माहीत झालेला आहे, मग तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे कोणता, GST पेएबल। हे मिटवतो आणि इथंच लिहितो मी, सोपं जाईल तुम्हाला, ठीक आहे। तर तुमचं GST पेएबल, नेक्स्ट काय विचारले त्यांनी पहा, रेट ऑफ, ठीक आहे, रेट ऑफ जी फाइंड द CGST अँड SGST पेएबल बाय मिस्टर अँड मिसेस जे केमिकल्स। तर GST पेएबल विचारले का तुम्हाला, SGST आणि CGST पेएबल विचारले, त्यासाठी GST काढून घ्या। मग GST पेएबल जर पूर्ण लिहायचं असेल तर काय असणार आहे, GST पेएबल बाय मिस्टर जे केमिकल्स असं वगैरे लिहावं लागणार आहे तुम्हाला। पण तुम्ही काय सरळ सरळ तेवढं डिटेलमध्ये न लिहिता, ते एक्झामिनर तुमचा समजून घेईल, सरळ लिहायचं GST पेएबल। देअरफॉर तुमचं GST पेएबल काय असणार आहे, तुमचा कधीशी आपण आउटपुट टॅक्स जो असेल, आउटपुट टॅक्स, हा आउटपुट टॅक्स, आणि एवढं लक्षात घ्यायचं, कळणार जर गेलं तुम्हाला, जी मोठी रक्कम असते ती आउटपुट टॅक्स असते आणि छोटी रक्कम असते ती इनपुट टॅक्स असते, ठीक आहे। म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस तुमचा इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स मायनस का असणार आहे तुमचा इनपुट टॅक्स असणार आहे। आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे, आउटपुट टॅक्स तुमचा आहे रुपीज, GST पेएबल इज इक्वल टू तुमचा आउटपुट टॅक्स मायनस का असणार आहे इनपुट टॅक्स। आता आउटपुट टॅक्सची जी रक्कम आहे, आउटपुट टॅक्स अपॉन हे इनपुट टॅक्स टाका, म्हणजे त्याला इनपुट टॅक्सला आपण ITC पण म्हणतो आपण, ठीक आहे, ITC म्हणू शकता, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणा वाटलं तर त्याला, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, याला शॉर्टमध्ये ITC म्हणतो आपण, ITC, ठीक आहे, एवढं लक्षात घ्या। आउटपुट टॅक्स तुमचा का आहे 1800 आहे, किती आहे 1800, आणि मायनस 1440 होता ना, 1440 हा तुमचा काय होता इनपुट टॅक्स क्रेडिट होता, किती होता 1440 तुमचा काय होता इनपुट टॅक्स क्रेडिट होता। आता ह्या दोघांचं काय करा, सबट्रॅक्शन करा तुम्ही, तर हा 1800 मधनं हा 1440 गेला, पहा आता 1500 जर धरलं मी, याला 1500 कन्सिडर केलं तर 1500, 1800 मधनं 1500 गेला तर 300 राहिला आणि हा 60, म्हणजे देअरफॉर तुमचं किती असणार आहे रुपीज, किती असणार आहे 360 रुपये, 360 रुपये तुमचं काय असणार आहे GST पेएबल असणार आहे। GST पेएबल काय असणार आहे 360 रुपये असणार आहे। तर हे GST पेएबल तुमचा किती असणार आहे 360 रुपये GST पेएबल असणार आहे। आता याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, हे GST झालेलं आहे, तर तुम्हाला काढायचं हे आहे, काय आहे काढायचं SGST पेएबल आणि CGST पेएबल। तर CGST पेएबल बरोबर देअरफॉर काय असणार आहे CGST पेएबल, CGST पेएबल काय असणार आहे, CGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे GST पेएबल, म्हणजे जितका GST पेएबल असणार आहे त्याच्या हाफ। मग GST पेएबल तुमचा रुपीज किती आहे 360, 360चा हाफ करा, तुमचा किती येणार आहे ह्याला, तर 18 येणार आहे, 180, ठीक आहे, 36चा अर्धा 18 म्हणजे 180 रुपीज, 180 तुमचं काय असणार आहे हे असणार आहे, का असणार आहे 180 GST CGST पेएबल। देअरफॉर तुमचं हे पण काढून घ्या SGST पेएबल, SGST पेएबल किती असणार आहे, SGST पेएबल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला लिहून टाका किंवा डायरेक्टली लिहिले तरी चालेल, हे लिहून टाका हा फॉर्म्युला, GST पेएबल अपॉन का असणार आहे तुमचं 2, हा 360 अपॉन 2 तुमचा, 360 अपॉन 2 इज इक्वल टू तुमचा रुपीज 180, ठीक आहे। तर हे अशा प्रकारे तुमचं SGST पेएबल हे पण झालेलं आहे तुमचं, म्हणजे फाइंड द CGST पेएबल अँड SGST पेएबल बाय मिस्टर जे केमिकल्स हे झालेलं आहे। म्हणजे तो CGST किती देईल, CGST म्हणजे जो पैसे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला देतो त्याला CGST म्हणतो, आणि जो स्टेट गव्हर्नमेंटला देतो त्याला आपण काय म्हणतो SGST म्हणतो, बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन काय झालेला आहे सोडून झालेला आहे। तर ह्या क्लासमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया, ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपले 2 एक्झाम्पल राहिलेले, एक्झाम्पल 3rd आणि 4th नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया।
तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील आणि तुमचा नक्की फायदा होत असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. थँक्यू.